संजय राऊत हे अर्बन गोस्वामी यांच्या अटकेसंदर्भात भाजप सरकारला टोमणा देत म्हणाले की भाजपचा तो स्पोक पर्सन आहे, म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो करावा. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर देताहेत मानवता, न्याय, सत्य या शब्दाचा वापर त्याबी पुढे कधीही करू नये. आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण नाईक कुटुंबियांच्या घरी जाऊन समजावून घेतलं असतं तर ज्याला मन आहे त्यांनी रस्त्यावर उतरण्याचं काम केलं नसतं. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, इतकं सांगतो. या मुद्द्यावर भाजपला आंदोलन करणं गरजेचं आहे का? सर प्लीज या सर. स्प्रे पण मारला सर. सर कालच्या प्रकारावरनं काय वाटतं? भाजपने ज्या प्रकारे आंदोलनं केली, सगळीकडे केली, ज्या पद्धतीने युवा मोर्चा केला, सरकारवर करतोय. अरे बाबांनो, ज्या प्रकारचे आरोप भाजपकडून करण्यात येत आहे एकंदरीत अर्बन गोस्वामी यांच्या प्रकरणावर त्यावर तुमची प्रतिक्रिया आहे? अर्णब गोस्वामी हे त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते देशभरामध्ये रस्त्यावरती उतरले नसतात. त्यांच्या पक्षाचा हा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम त्यांनी त्यांचा करत राहिला पाहिजे. पण खरं म्हणजे आमच्यासाठी किंवा महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेसाठी, त्या देशामध्ये जी न्यायप्रिय जनता आहे त्यांच्यासाठी, जे अन्वय नाईक आहे आणि त्यांची मुलगी, त्यांचं निवेदन काल ज्यांनी ऐकलं ते ऐकून जर भारतीय जनता पक्षाच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर ते या देशामध्ये मानवता, न्याय, सत्य या शब्दाचा वापर त्याने यापुढे कधी करू. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे, पण त्यांनी हे आंदोलन करण्याआधी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भाजपच्या नेत्यांनी जर अन्वय नाईक आणि त्यांच्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्यावरती काय संकट आहे हे समजून घेतलं असतं तर कोणत्याही ज्याला मन आहे, मग तो राजकीय विरोधक असेल किंवा अन्य कोणी असेल, त्यांनी अशा प्रकारचं रस्त्यावरती उतरण्याचं काम केलं नसतं. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, एवढंच सांगतो. सर एक तुम्हाला कोणती रिया चक्रवर्ती, रिया चक्रवर्तीच्या बाबतीत तुमची वेगळी भूमिका असते आणि अन्वय नाईक आणि त्यांची मुलगी, त्यांच्या सासूबाईच्या आत्महत्या केल्या वृद्ध 80 वर्षापेक्षा त्यांचे स्वतः मिस्टर नाईक यांच्या बाबतीत वेगळी भूमिका. याला राज्य करणं म्हणत नाही. महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कलसूत्र्या बाहुल्या नाही. जे रियाच्या बाबतीत झालं ते स्वतंत्रपणे काम करतात आणि त्यांनी जी काल कारवाई केली त्याच्याशी कुठलाही राजकीय संबंध कोणीच जोडू नये. सर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत खरं तर मेल केला असल्याचं अन्वय नाईक यांच्या पत्नीने सांगितलं, मात्र कुठल्याही पद्धतीचा रिप्लाय आला नाही. पण काल जी खरं तर अर्णबच्या बाबत जी घटना घडली त्याच्यावर अमित शहा यांचं तत्काळ निषेधाचं जे आहे ते ट्विट आलेलं बघायला मिळालं. भारतीय जनता अर्णब गोस्वामी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतात, जसा सामना आहे आमचा शिवसेनेचं मुखपात्र आहे, तसं त्यांचं जे चॅनल आहे ते कदाचित भारतीय जनता पक्षाचं लाऊडस्पीकर असेल, स्पीकर आहे, तर ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी ते उतरले असतील. पण त्या कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावर केलेली कारवाई ही का पत्रकार म्हणून केलेली नाही, त्यांनी कोणाला तरी पैसे दिले नाहीत हक्काचे, त्याच्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यातून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी कोणामुळे आत्महत्या करतो हे लिहून ठेवलेलं आहे, जे सुशांत सिंग प्रकरणात नव्हतं.
पण त्या प्रकरणात एक वेगळी भूमिका आहे. या प्रकरणामध्ये केंद्राची आणि राज्यातल्या भाजपची वेगळी भूमिका आहे. फक्त मी आपल्यासमोर आणू इच्छितो. तर विरोधक तर मागणी करतात की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारण ज्युडिशियल कस्टडी त्यांना मिळाली आहे, पोलीस कोठडी देण्यात आलेली नाही आहे, मागणी करण्यात आली. याच्याशी मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? याबाबत जर मी सत्य समोर मांडण्याचा प्रयत्न केला, काय काय घडामोडी पडद्यामागून दिल्लीतून हालचाली सुरू होती या संदर्भात, तर सगळ्यांची पळताभुई थोडी होईल. पण मला त्यात पडायचं. सर त्यावेळेस जे आहे ती फाईल क्लोज करण्यात आली, याचं खरं तर कुटुंबालाही माहित नव्हतं की ही फाईल क्लोज करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन सरकारनेही न्याय दिला मला नाही. असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांनी, महाराष्ट्रातल्या प्रमुख भाजपाच्या नेत्यांनी, केंद्रीय मंत्रिमंडळातले प्रमुख जे सदस्य आहेत त्यांनी काल या सगळ्या प्रकरणामध्ये अन्वया नाईक आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली. त्या सगळ्यांनी एकदा एकत्रितपणे जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे, त्या कुटुंबाचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, त्यांचे अश्रू पाहायला पाहिजे, त्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारे विरोधक हा हंगामा करतायत त्यांना करू द्या, त्याच्यामुळे त्यांचंच वस्त्रहरण होत आहे. खरं पत्रकार वगैरे हा स्वतःवरचा हल्ला मानायला तयार नाही आहे. अनेक व्यक्तिगत प्रकरणामध्ये जर पत्रकारिता जोडायला लागतो तर हे चौथ्या स्तंभाचं अधपतन ठरेल. म्हणाला की केंद्राकडून बऱ्याचशा गोष्टी राज्य सरकारला नकळत होत आहेत, असाच एक निर्णय होता मेट्रो कार संदर्भात. तो विषय झाला आहे. सर हिंदी मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रोचं काम काय संपलेलं नाही. सर भाजपकडून असंही सांगण्यात येतं की जर बंद झालेल्या फाईल ओपन करत असतील तर मग ठाण्याच्या परमार प्रकरणात ती फाईल देखील आम्ही ओपन करण्यात काही हरकत नाही. उत्तर द्यायला आमचे लोक सक्षम आहेत. सर आज जिस तरह का भाजपा का विरोध हम देख रहे हैं, ये भूमिका भाजपा विरोध कर सकती है. अगर कोई व्यक्ति जेल गया है और वो 306 या 307 जैसा गुना है और व्यक्ति उनको लगता है कि भाजपा का कार्यकर्ता है, भाजपा का लाउड स्पीकर और या और किसी पार्टी का, तो उस पार्टी का वो राष्ट्रीय कार्यक्रम हो सकता है. मैं उसमें नहीं जाऊँगा. लेकिन विरोध करने से पहले मैं इतना ही कहूँगा, केंद्र के सभी हमारे जो कैबिनेट के सदस्य या महाराष्ट्र के बीजेपी के वरिष्ठ नेतागण, क्या आप एक बार जाकर जो नाइक फैमिली विधवा है, उनकी बेटी है, उनसे समझ ली कि उन पर क्या आप बीती गुजरी थी, किस हालात से वो 2 साल में गुजरे हैं. कल उस महिला का जो निवेदन मैं सुन रहा था, वो सुनने के बाद कठोर हृदय का व्यक्ति भी उसके आँख में आंसू आ सकते. लेकिन आप उस महिला के खिलाफ आंदोलन करने जा रहे हैं, उसको ही गुनहगार करने की कोशिश आप कर रहे हैं. यह मानवता के लिए, इस देश के संस्कार, इस देश की संस्कृति, इस देश की परंपरा को छेद देने वाला आपका काम है. हर विषय में राजनीति नहीं आनी चाहिए. सुसाइड नोट में किसी व्यक्ति का नाम लिखा है, मुझे लगता है पुलिस अपना काम करती है. सुशांत सिंह केस में ना सुसाइड नोट ना किसी का नाम था, फिर भी आपने ऐसे लोगों को घर दबोचा जेल डाल दिया. लेकिन ये मामले में आपकी भूमिका अलग दिखती है मुझे. तो आप आंदोलन करो, कोई ज़रूरत नहीं. देश की जनता देख रही है, न्याय क्या है. सर इस पूरे मामले में हम देख रहे हैं कि केंद्र से लेके अभिनेत्री कंगना रनावत तक हर किसी ने जो है वो विरोध ये राज्य सरकार के ऊपर किया है. देखिए, लोकतंत्र है, आप गलत के साथ खड़े रहने का भी आपको अधिकार है. लोकतंत्र, हम सच के साथ. महाराष्ट्र की पुलिस, मुंबई पुलिस, ये कोई कठपुतलिया का खेल नहीं खेल रहे. स्वतंत्र है मुंबई की पुलिस जांच करने के लिए, राज्य की पुलिस जांच करने के लिए स्वतंत्र है और अपने हिसाब से वो जांच करें. मैं विश्वास दिलाना चाहता हूँ किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा और सत्य का पराभव नहीं होगा. इस महाराष्ट्र में एक छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर अम्बेडकर की भूमि है. इतने मैं कहूँगा. यहाँ से ही कानून लिखा जाएगा. थैंक यू.
चला